नागपूरमध्ये पुन्हा एकदा बिबट घुसल्याची चर्चा आहे। पारडीच्या परिसरात बिबट फिरत असल्याची चर्चा आहे। वन विभागाकडून गस्त आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। बिबट्या शोध मोहिमेसाठी वन विभागाचं पथक दाखल झालंय। यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा या भागात सुरू होती, त्यामुळे भीतीचं वातावरण या भागात आहे आणि नागपुरात पुन्हा एकदा आता बिबट्या घुसल्याची चर्चा आहे। त्याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अमर काने नागपूरमधून आपल्या सोबत आहेत। अमर, नेमकी काय माहिती, काय हाती लागलाय वन विभागाच्या किंवा कुठे ट्रेस झालाय बिबट्या? आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलू, ते आपल्यासोबत आहेच, पण तत्पूर्वी मी दाखवू इच्छितो नेमका बिबट कोणत्या परिसरात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। तो हा परिसर हा संपूर्ण झुडपी परिसर आहे। खरं तर हा संपूर्ण पारडीचा परिसर आहे। पारडी कापसी खुर्द नावाचा भाग आहे, तिथला हा संपूर्ण परिसर आहे। आता तिथे वन विभागाचे कर्मचारी सुद्धा इथे लागलेले आहे। एक MSCBचं हे पण दिसतंय, सेंटर पण तुम्हाला दिसतंय छोटं, आणि इकडच्या भागामध्ये कुठेतरी बिबट असल्याचा दावा काही लोकांनी केलेला आहे। आपण वन विभागाचे अधिकारी वाहणे जी आपल्यासोबत आहेत, वनपाल वाहणे जी आपल्यासोबत आहे, काय माहिती आली आपल्याकडे आणि बिबट ची काय चित्र आहे नेमकं? आम्ही जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या नुसार माहिती मिळाली, पण तसेच आम्ही वन विभागाची टीम, पोलीसची टीम सर्व मोक्यावर पोहोचलो। मोक्यावर पोहोचून लोकांची गर्दी होती चारही बाजूनी, तिन्ही बाजूनी। ज्या भागामध्ये आढळलेला व्हायरल झालेला व्हिडिओ जो आहे त्या भागातली 3 बाजूंनी कंपाऊंड वॉल आहे, एका बाजूनी खुला आहे, आणि त्या ठिकाणात त्या एरियामध्ये प्रोसोपिस बाबरीचे झाड आहेत। आम्ही वन विभागाची टीम मिळून आणि पोलीस कर्मचाऱ्याची सर्व टीम मिळून कमीत कमी 25 ते 30 लोकांनी सर्व एरिया, सुबाबडीची जे झुडपी जंगलासारखा दिसलेल्या सुबाबडीची एरिया जो आहे तो पूर्ण एरिया पिनून काढलेला आहे। सगळ्यात महत्वाचं, इथून काही अंतरावर काही दिवसांपूर्वी बिबट दिसल्याची चर्चा होती। मग ते भांडे लेआउटचा रेल्वे स्टेशन चा परिसर होता, इथलं बाजूलाच होता 1-1.5 किलोमीटरवर। काय नेमकं तो त्यानंतर आता 1-1.5 किलोमीटर अंतर आहे फक्त त्या बाबतीत तर आपण बघू शकतो हे सगळं वन विभागाचे सर्व कर्मचारी इथे गस्त घालताना दिसताय, तिथे पण लागलेले आहे। अजूनपर्यंत आपल्याला दिसलेला नाहीये कुठे। खरं तर एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर सगळेजण इथे पोहोचले। वन विभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढलाय। सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया। दादा, काय तुम्ही आज सकाळपासून होते, हा सकाळपासून एक व्हिडिओ फिरत होता, काय नेमकं तुम्हाला माहिती आहे? 12 वाजतापासून ही घटना झालेली आहे। आता वाजून आले 4 बरोबर। आतापर्यंत बिबट्या जे दिसला नाही, याच्यानंतर आता जोपर्यंत आम्हाला डोळ्यात दिसत नाही, इथून नेतील नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये भीतीचं वातावरण राहील। तुमच्यापैकी कोणी पाहिला? हो, पाहिला ना, जे व्हिडिओ आहे ना आमच्याकडे, हे इथून दिसले। प्रत्यक्षपैकी कोणी पाहिला? पाहिला हे कंपनीचे माणसं पाहिलं, कंपनीचे माणसं। काय पाहिलं तुम्ही? मी लकडगांजीवरून येत होतो, आरीच्या बंडल घेऊन जाणे आपला मालका संघ। तुम्ही ना पाहिलं का, तिथून जाणारी कुदला आणि इकडे पर आला तो, मी आपल्या डोळ्यानं पाहिलं होते। तर खरं आरामशींवर ते जात होते आणि तेव्हा जात असताना त्यांना बिबट दिसल्याचा ते दावा करताय। त्यानंतर काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले। वन विभागाची टीम इथे आलेली आहे। संपूर्ण परिसर, ही संपूर्ण झुडपी, छोटस जंगल नाही म्हणतात, झुडपच म्हणू शकतो, त्या परिसरामध्ये हा बिबट लपलाचा त्यांचा दावा आहे। त्याला इथून वन विभाग घेऊन जाईपर्यंत आम्हाला धास्ती राहील, आम्ही कुठेतरी दहशतीत असल्याचं हे सर्वजण सांगत आहे। आणि वन विभागाची गस्त सुद्धा या परिसरात सुरू आहे। ठीक आहे, पारडीत वन विभागाकडून सध्या शोध मोहीम सुरू आहे। बिबट्या असल्याची चर्चा या भागात आहे। धन्यवाद, हे सगळे अपडेट्स आणि तिथली दृश्य, तिथलं शोध मोहीम आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी। बिबट्याला शोधण्यासाठी वन विभागाचं पथक दाखल झालेलं आहे। वन विभागाकडून आढावा घेतला जातोय, शोध मोहीम राबवली जाते आहे। बिबट्या असल्याची चर्चा आहे या भागात, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत।